1936 साली एक पिक्चर रिलीज झाला आणि त्या पिक्चरचं नाव होतं संत तुकाराम महाराज. तुम्हाला आठवत असेल तो पिक्चर. त्या पिक्चरचं नाव होतं संत तुकाराम महाराज. आणि त्या काळामध्ये तो पिक्चर एवढा सुपरहिट ठरला, सगळीकडे लोक तीच पिक्चर बघू लागली, पुन्हा पुन्हा तीच पिक्चर बघू लागली. एवढा तो पिक्चर प्रसिद्ध झाला आणि त्या पिक्चरच्या डायरेक्टरनं पैसे सुद्धा फार कमवले. मग त्या पिक्चरमध्ये तुकोबारायांची भूमिका केली होती त्या व्यक्तीचं नाव होतं विष्णुपंत पाकणीस. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? विष्णुपंत पाकणीस असं त्या व्यक्तीचं नाव होतं. मग त्या व्यक्तीचं नाव होतं विष्णुपंत पाकणीस. मग झालं काय, तो पिक्चर एवढा सुपरहिट ठरला. मग आता ते दिग्दर्शक त्या विष्णुपंत पाकणीस नावाच्या कलाकाराला पैसे देऊ लागले. हो का, हे घ्या तुमचं मानधन. विष्णुपंत पाकणीस म्हणले, हे मानधन मी अजिबात नाही घेणार. अहो, जेवढं ठरलंय त्याच्या 10 पटी नाही का. अहो, तुमच्यामुळे आपला पिक्चर एवढा सुपरहिट ठरलाय. विष्णुपंत पाकणीसांनी काय म्हणावं? विष्णुपंत पाकणीस म्हणले, तुम्ही मला 10 पट द्या नाहीतर 50 पट द्या, पण मी काही मानधन काय घेणार नाही. त्यावेळी सगळे लोक म्हणू लागले, तुम्ही का मानधन घेणार नाही? त्यावेळेस विष्णुपंत पाकणीसांचं उत्तर ऐका. विष्णुपंत पाकणीस म्हणतात, ज्या तुकोबारायच्या भूमिकेनं, बरं का, ज्या तुकोबारायच्या भूमिकेनं मला एवढं जग प्रसिद्ध केलं, त्याच भूमिकेसाठी मी पैसे घेऊ का? त्या भूमिकेसाठी मी पैसे घेऊ? माझ्या तुकोबारायांच्या भूमिकेमुळं मला जगामध्ये प्रसिद्धी मिळाली. म्हणून एक वाक्य सांगतोय, आता ऐका. नुसतं एवढं विशेष नाही, परत जो विष्णुपंत पाकणीस नावाचा जो कलाकार आहे, जे कपडे तुकोबारायचे त्यानं अंगावरती जे परिधारण केले होते, मरेपर्यंत त्याने ते कपडे काढले नाहीत. आणि तुकोबाराय जसं जीवन जगायचे, तुकोबाराय जसं भजन करायचे, तुकोबाराय जसं देवाचं नाव घ्यायचे, सेम टू सेम तुकोबारायासारखं तो व्यक्ती जीवन जोगू लागला. आणि एका पिक्चरमुळं, तुकोबारायांच्या भूमिकेमुळं त्या व्यक्तीला वैराग्य प्राप्त झाले. विचार करा दादा, तुकोबारायांच्या भूमिकेमुळं एखाद्या माणसाला एवढं वैराग्य जर प्राप्त होत असेल, मग तुकोबारायांच्या काळात ज्या लोकांनी तुकोबारायांची संगत केली त्या लोकांचं काय झालं असेल याचा विचार पण आपण केला पाहिजे. बरोबर आहे ना?